नंदुरबारच्या खुटवडा गावात प्रसूतीसाठी गर्भवती महिलेचा पुराच्या पाण्यात जीवघेणा प्रवास, बांबूची झोळी बनवत 8 किलोमीटरची पायपीट, नदीपात्राजवळ गर्भवती महिलेची प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना। भंडारा शहरात पूरस्थिती, अनेक सखल भागातल्या घरांमध्ये पावसाचं पाणी, अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं। गोंदियामध्ये झालेल्या पावसामुळे महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरनं वाहणाऱ्या वैनगंगा नदीला पूर, वैनगंगेनं रौद्ररूप केलं धारण, तिरोडा तालुक्यातल्या शेकडो हेक्टर शेतजमीन वैनगंगेच्या पाण्याखाली। नाशिकमध्ये दरवर्षी द्राक्ष उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक, यावर्षी जिल्ह्यातील 500 शेतकऱ्यांची 70 कोटींची फसवणूक झाल्याची द्राक्ष उत्पादकांची तक्रार। ऑगस्ट महिन्यात एसटी महामंडळाला 16 कोटी 86 लाख 61 हजारांचा फायदा, अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिलांना 50% तिकीट सवलतीचा मोठा फायदा एसटी महामंडळाला झाल्याची माहिती। गोंदियाच्या मोरगाव अर्जुनीमध्ये आदिवासी गोंड गोवारी समाजाचा मोर्चा, आदिवासी समाजाप्रमाणे गोंड गोवारी समाजालाही अधिकार देण्याची केली मागणी। रायगडमध्ये एमआयडीसीतल्या कंपनीत स्फोट, 3 जणांचा मृत्यू, धाटाव एमआयडीसीतली घटना, 6 कामगार जखमी, वेल्डिंगचं काम सुरू असताना मिथेनॉलच्या संपर्कामुळे स्फोट झाल्याची माहिती। खामगाव मतदारसंघात काँग्रेसचा नवीन चेहरा, मनोज जरांगेंचे समर्थक आणि काँग्रेस नेते धनंजय देशमुखांच्या दावेदारीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वाशिम जिल्हा दौऱ्यावर, जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा दौरा करणार, कार्यकर्त्यांशीही संवाद साधणार। चंद्रपुरातल्या बल्लारपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, जयंत पाटीलही उपस्थित। येत्या निवडणुकीत चंद्रपूरमधल्या कार्यकर्त्यांना न्याय देणार असल्याचं जयंत पाटलांचं आश्वासन। महायुतीतला लाडकी बहीण योजनेतला श्रेयवाद चव्हाट्यावर, धुळ्यात लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर मोदी, फडणवीस, शिंदे, भाजपच्या बॅनरवरनं अजित पवारांचा फोटो मात्र गायब। नांदेडमध्ये आक्षेपार्ह बॅनर प्रकरणी भाजपची पोलिसात तक्रार, देवेंद्र फडणवीसांचं कार्टून काढत त्यावर आक्षेपार्ह उल्लेख। नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाकडून महापालिका स्मार्ट सिटीच्या कार्यप्रणाली विरोधात आंदोलन, शहरात खड्ड्यांमुळे स्मार्ट नाशिक स्मार्ट सिटी कंपनी विरोधात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी। गुरुवारी रात्री अंबरनाथ एमआयडीसीच्या मोरिवली परिसरातल्या रासायनिक कंपनीतनं गॅस गळती, अंबरनाथ शहरात पसरला केमिकलचा धूर, रेल्वे रुळावरही धूर पसरल्यामुळे रस्ता दिसणं मुश्किल। काँग्रेस नेते राहुल गांधींनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात जालन्यात भाजपकडनं आंदोलन, आज सकाळी 11 पासून हरातील मस्तगड इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन। राहुल गांधींच्या विरोधात भाजपचं अकोल्यातल्या शिवनी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आंदोलन, सकाळी 9 वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या नेतृत्वात आंदोलन। भाजप नेते मोहन जगताप यांच्या कार्यकर्त्यांकडून निवडणूक लढवण्याची मागणी, आता आश्वासन नको, उमेदवारीच हवी, कार्यकर्त्यांचा आग्रह। चंद्रपुरात कौटुंबिक वादातून पतीनं केली पत्नीची चाकू मारून हत्या, गोंडपिंपरी मधल्या कुडेसावली गावातली घटना, 60 वर्षीय मृत महिला वंदना रामटेके कर्करुग्ण असल्याची प्राथमिक माहिती। बीडमध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार, बीडच्या केज पोलीस ठाण्यात बलात्कारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। भारतात बंदी असलेल्या क्रिप्टोकरन्सीचा व्यवहार करणाऱ्या टोळीचा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी केला पर्दाफाश, शहर पोलिसांनी गुजरातच्या तरुणासह शहरातल्या 2 तरुणांना घेतलं ताब्यात, हा पैसा देशविरोधी कृत्यांसाठी वापरला जात असल्याचा संशय। बुलढाण्यातल्या खामगावात व्यापाऱ्याच्या कार्यालयात चोरी, 9 लाखांची रोकड लंपास, चोरटे सीसीटीव्हीमध्ये चित्रित।
महाकाली यात्रेसाठी राखीव असलेला चंद्रपूरमधला भूखंडाची बेकायदेशीरपणे विक्री, 5 जणांवर गुन्हा दाखल. काही विकासकांनी संगनमत करत भूखंडावर लेआउट टाकून विक्री केल्याचा आरोप. पुण्यातल्या पीएमपीएलच्या इलेक्ट्रिक बसला आग, प्रवासी सुखरूप. अग्निशमन दलाची तातडीनं कारवाई. पीएमपीएमएलच्या बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.